श्री स्वामी समर्थ सर्वांना। 2-4 दिवसाखाली हा व्हिडिओ मी इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुक सगळीकडे टाकला होता। ही शेगडी कशी वापरायची, कशी चालू करायची, कशावर चालते, खूप लोकांच्या कमेंट्स होत्या, त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ टाकते यूट्यूबवरती। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की ही शेगडी कशी वापरायची आणि ह्याचा वापर कसा करायचा आहे। आणि घरामध्ये आपण छोटी किंवा मोठी एखादी कोणती वस्तू आणली तर त्याची पूजा नक्कीच केली पाहिजे। आणि नेहमी मी काही जरी वस्तू आणली ना, पहिले माझ्या मुलींच्या हातानेच त्याची पूजा करते, कारण माझ्या दोन्ही मुली आहेत ना, माझ्या दोन्ही लक्ष्म्याच आहेत बरं का, म्हणून पहिली पूजा असते ती माझ्या मुलींच्याच हातून केलेली असते। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सिलेंडर गॅस भेटत नाहीत खूप लोकांना, पण हे बेस्ट ऑप्शन आहे। म्हणजे नाही का, ह्याच्यात लाईटिंगचं पण जास्त वापर नाही आहे, म्हणजे लाईट बिल पण येण्याचं जास्त कारण नाही। ह्याच्यामध्ये लाकूड किंवा कोळसा कशावरही शेगडी चालते आणि वापरायला पण चांगले। घरामध्ये आपण धूर वगैरे होणार नाही। पुणे, मुंबई अशा शहरासारख्या ठिकाणी चालवण्यासाठी मस्त आणि ऑप्शन पण छान आहे बरं का ह्या चुलीचा। ज्यांना खरंच घ्यायची ना त्यांनी कमेंट करून सांगा। आणि सानूला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये टाक आता तू कोळसा, आपण चालू करू शेगडी, म्हणून तिने कोळसा टाकला आणि त्याच्यामध्ये आम्ही कागद वगैरे काही जाळला नाही। त्याच्यामध्ये फक्त 2 कापूरच्या वड्या टाकल्या होत्या आम्ही, कारण पहिल्यांदाच पेटवतोय ना, म्हणलं कापूर टाकून पेटवू आपण। मग 2च कापूर टाकलेत आणि मिस्टरांनी चालू केली होती शेगडी बघा। आणि त्याला बटन्स आहेत साईडला, की आपण एक वर फिरवलं की एकदम त्याला फुकायची गरज नसते, आपोआप वारा घालतं त्याला आणि म्हणजे वाऱ्याने ते पेटतं। आणि मग त्यांनी 1 बटनवर चालू केली, थोडासा स्पीड त्याचा जाळाचा आपोआप वाढतो। 2 वर केली की अजून जास्त, आणि 3 वर केली की सगळ्यात फास्टमध्ये एकदम आपलं गॅससारखं। तुम्हाला छोटं पाहिजे जाळ, जास्त पाहिजे तर कमी जास्त करू शकता। त्याच्यावर ते बटन्स आहेत, त्या बटनावरती ही सगळी चालू आहे। म्हणजे मी टेरेसला पेटवली होती, कारण आमच्या घरापुढेच टेरेस आहे, म्हणलं घरामध्ये खूप पसारा पडला होता ना, म्हणून मी तर टेरेसवरच चालू केली होती। आणि याला इतकं वारं लागत होतं ना, म्हणून नंतर ही शेगडी आम्ही थोडी भिंतीच्या साईडला नेऊन ठेवली आणि तिथं चालू केली, कारण वारं लागत होतं ना, मग वाऱ्याने तो जाळ विजत होता, म्हणून थोडंसं आम्ही त्या भिंतीच्या साईडला घेऊन गेलो शेगडीन, मग चालू आहे। आणि तरी पण बघा जाळ अजिबात विजत नाही आहे, कारण त्या बटनावरती ती चालू आहे म्हणजे सगळं। आणि ही चूल आहे ना, तुम्ही घरामध्ये पण म्हणजे यूज करू शकता, असं काहीच नाही की ह्याला खूप धूर वगैरे होते, काहीच नाही। कोळशावर जर पेटवली ना तर धूर तर कसलाच होणार नाही। लाकडावरती थोडाफार होतो, पण त्याला फुकायला ते बटन्स आहेत म्हणजे वारं घालण्यासाठी, त्याच्यामुळे जाळ लागतो, पण आहे ना धूर अजिबात होत नाही। आमच्याकडे लाकूड नव्हते, आम्ही कोळशावरच पेटवली होती बघा तुम्ही पुढं। नंतर म्हणलं आता पेटवलंय तर काहीतरी त्याचा उपयोग पण झाला पाहिजे ना, म्हणून इथं मिस्टरांनी चहा करायला घेतला होता। काहीतरी नवीन आणलंय, त्याच्यावरती काहीतरी गोडच केलं पाहिजे पहिल्यांदाच। आता मम्मी, आता का नाही कोण घेत संपलं का नाही घरामध्ये, डायरेक्ट हेच तोंडात लावून घ्यायचं, झालं घे ना तिकडेच कोण गेट वगैरे जाल घे ना। आणि इथं आमची सानू काय म्हणते की मम्मी आता कोलगेट वापरायचं ना, हा जो कोळसा आहे ना ह्याच्याच आपण दात घासायला राख वापरायची आता, कारण गावाकडे खूप लोक आहे ना कोळशाने दात घासतात ना, म्हणून तिला माहिती आहे। मग ती म्हणते मम्मी आता कोलगेट आणायचं बंद करायचं, आपण या कोळशाने दात घासायचे। म्हणलं ठीक आहे बाई, तू घास, आपण घासू सगळेजण आता। बघा इथं चूल चालू झाली आहे, पण धूर वगैरे कसलाच दिसत नाही, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। आणि एवढी छान चूल आहे ना, म्हणजे शहरासारख्या ठिकाणी वापरायला बेस्ट ऑप्शन आहे बरं का। ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या। आणि ही शेगडी आहे ना आम्ही फक्त 2200 मध्ये घेतली होती, पण ह्याचे रेट एवढे वाढवलेत ना आता, कारण 3 ते 3.5 हजार रुपये ह्या शेगडीचे आता रेट चालू झाले सगळीकडं। आणि काय लूटमार चालू झाली माहिती नाही आहे, कारण खूप रेट वाढवले। 2200 कुठं, 3.5 कुठं, खरंच बघा तुम्हाला जर कमीमध्ये कुठं भेटत असेल तर नक्की घ्या आणि संधीचा फायदा घ्या। आणि मिस्टरांनी आमच्या चुलीवर आता पहिल्यांदा चहा करायचा म्हणून सगळं पातेलं तर काळं करून ठेवलंच होतं, पण काय करायचं माहिती आहे का, पातेले जर काळे होऊ नये असं वाटत असेल ना तर त्या पातेल्याला पहिल्यांदा तेल आणि निरमा लावायचा, म्हणजे ना पातेले काळे होत नाहीत आणि लगेच निघून जातात। फक्त आता हे पहिल्यांदा दूध होतं ह्याच्यामध्ये म्हणून मी ह्याला काही लावलं नाही, पण जे पातेलं तुम्ही काय वापरणार आहे त्याला पहिलं तेल आणि निरमा लावून घ्यायचं, म्हणजे भांडी अजिबात काळी होत नाही, लगेच निघून जातात, म्हणजे काळं राहत नाही जास्त वेळ। जास्ती घासायला मग त्रास होणार नाही तुम्हाला, लगेच निघून जातात भांडी। तुम्ही पण नक्की बघा ट्राय करून, कारण गावाकडची माणसं आहेत ना त्याला माती किंवा चिक्कल असं लावतात, पण आपल्या इथं कुठं चिक्कल भेटणार आहे आता, म्हणून तेल आणि निरमा लावू शकता तुम्ही। आणि आमचं बाळ इथं बसले, पप्पा वताना पटकन चहा म्हणून चाळणीच घेऊन बसलं होतं बरं का। आणि खूप लोकांच्या कमेंट्स होत्या की ताई ही शेगडी कशी वापरायची, कशावर वापरायची, कशी चालू करायची, मग मी ह्याच्यामध्ये सगळे डिटेल्स सांगितले। अजून कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता, त्याच्यावर मी अजून नंतर व्हिडिओ बनवला जर कोणाला काही शंका असतील तर।
ही चूल जर सगळ्यांना कोणाला पाहिजे असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. कारण आहे ना, मी जास्तीत जास्त खूप लोकांचे इतक्या मिलियनपर्यंत व्ह्यूज गेलेत माझ्या व्हिडिओला आणि खूप लोकांच्या कमेंट्स आहेत की ताई ही शेगडी आम्हाला चूल कुठं भेटेल सांगा नक्की. मग त्यांच्यासाठी मी आहे ना असं ठरवलं की आपण एक स्टॉक घेऊन यावा आणि जास्तीत जास्त स्टॉक उचलला तर कमी प्राईजमध्ये आपल्याला भेटेल. आणि ज्यांचे जास्त म्हणजे कमेंट्स असतील ना की खरंच त्यांना पाहिजे त्यांनीच कमेंट्स करा, त्यांच्यासाठी मी स्टॉक मागवणार आहे. ज्यांना खरंच गरज आहे या शेगडीची चुलीची त्यांनीच कमेंट्स करा. उगाच रेट विचारण्यासाठी कमेंट्स करू नका. त्यांच्यासाठी मी खरंच एकदम कमी प्राईजमध्ये हा स्टॉक आणणार आहे. म्हणजे ज्यांना खरंच खूप कमेंट जर आल्या, खरंच त्यांना गरज आहे तरच मी स्टॉक घेणार आहे, नाहीतर अन्यथा घेणार नाही आहे. आणि मी पुण्यामध्ये राहते आणि ज्यांना कोणाला पुण्यामध्ये पाहिजे असेल त्यांच्यासाठी फ्री शिपिंग पण ठेवणार नाही, घरपोच डिलिव्हरी देणार आहे त्यांनासुद्धा. आणि खरंच कोणाला काही पाहिजे असेल ना, अजून काही म्हणजे शंका असतील तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि चुलीवरचा चहा आमचा फायनली झालेला होता आणि चुलीवरची चहा आणि पुण्यामध्ये भेटतंय ते म्हणजे आपलं नशीबच म्हणायचं. कारण पुण्यासारख्या शहरामध्ये आणि चूल पेटवून चहा भेटणं शक्यच नाही, घरोघरी तर नाहीच आहे, पण ह्या शेगडीमुळं खरंच शक्य होतंय. ज्यांना कोणाला खरंच पाहिजे असेल त्यांनीच कमेंट करा, मी अजून एकदा सांगते. आणि अजून काही लोकांच्या कमेंट्स पण होत्या की ताई तुम्ही कोळसा कुठून आणला, तर कोळसा कुठेही भेटतो. आम्ही आणला होता सिटीमधनं. कुठल्याही म्हणजे तुम्हाला एकदा तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये शोधलात ना तुम्ही कुठे मिळेल, सगळीकडे अवेलेबल असतं कोळसा. कारण खूप लोक आहे ना चुलीवर पण स्वयंपाक करतात, म्हणजे हॉटेल लाईनमध्ये पण भरपूर जण कोळशाचा वापर करतात. कारण मी पण बघते तरी कोळसा कुठं भेटतं. कारण हा कोळसा आहे ना मला माझ्या भावाने दिला होता, त्याने कुठून आणला होता माहीत नाही, पण आम्ही पण नक्की म्हणजे आणायचं आहे आम्हाला पण. आणि आम्ही कुठून आणला काय ते नक्की तुम्हाला परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. पण सगळीकडे शक्यतो भेटतोच कोळसा. तुम्ही एकदा मार्केट जर शोधलं तर नक्की तुम्हाला कोळसा भेटेल, कारण ते काही एकदम अवघड गोष्ट नाही कोळसा म्हणजे. आणि आमच्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे चुलीची, कसं पेटवायची, कसं काय सगळं ह्याच्यामध्ये आहे डिटेलमध्ये. प्लीज सपोर्ट करा सगळ्यांना आणि एकमेकांना सपोर्ट केलं तरच आपण पुढे जाऊ. आणि चुलीवरती आम्ही स्वयंपाक पण बनवला आहे, त्याची पण व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे. आणि पातेल्याला निरमा आणि तेल कसा लावला आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. आणि माझ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला भेटू पुढच्या ब्लॉग.